बोलणारी नदी. तुम्हाला आपल्या मनाप्रमाणे गप्पा गोष्टी, मजा मस्ती, धमाल करायला आवडते ना? या पाठातील लीलाला खोड्या करायला खूप आवडते. ती कोणकोणत्या खोड्या करत आहे ते आपण पाहूया. एक होती मुलगी, तिचं नाव लीला. होती ती चौथीत अन होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. त्यांच्या वावरात घराच्या मागच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली, नको खाऊ. ताई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळे पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी. पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा अन पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी मी, नदीबाई. माझं ऐक बरोबर. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला अभ्यासाचा कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, नको बुडवू शाळा. आई म्हणाली, नको बुडवू. माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नकोस शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला चिडली. कोणीच कसे शाळा बुडवू देत नाही. शाळेला जाते असं सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. ताई, आई, माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचं तिला कळलं होतं. तिने आई अन माईला पण सांगितलं होतं. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवलं. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोललं नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिने विचारलं. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला,
माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. आई, यात तर एक पण पेढा नाही, लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. म्हणजे मी खाल्ले 8 अन नदीला दिले 8, नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकले? मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. अगं हो, तू म्हणाली पेढे नको खाऊ, माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अगं पण नदी कशी बोलेल? माई अन आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी, नीला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते ना? माईने विचारलं. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावं बरं? तिने थोडा विचार केला अन म्हणाली, ताई, आई, माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाजवळ गेली अन डबा घेऊन आली. लीला अन नीला, ऐका माझ्या बाळा, एक एक पेढा घ्या अन खेळायला पळा. पेढा मिळाला असं म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. पाहिलत ना, आई, ताई व माई यांनी मिळून लीलाची खोडी कशी मोडून काढली ते. म्हणूनच आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका.